यानंतर बघूया पुढली एक महत्त्वाची बातमी। सातारा झेडपीच्या वादामध्ये महेश शिंदेंनी महाविकास आघाडीला ओढल्यानं शशिकांत शिंदेंनी महेश शिंदेंवर गंभीर आरोप केलेला आहे। अध्यक्षपदासाठी महेश शिंदेंच्या पत्नीनं ओबीसी प्रमाणपत्र काढल्याचा आरोप शिंदे यांनी केलाय। निवडणूक ओपन मधून लढवली आणि अध्यक्षपदासाठी ओबीसी प्रमाणपत्र कसं मिळालं असा सवाल शशिकांत शिंदेंनी केलाय। बघूया एक रिपोर्ट। आम्ही सगळे महाविकास आघाडीकडे चाललोय आणि ही गोष्ट राष्ट्रवादीच्या अजितदादाच्या गटाच्या 5 सदस्यांना पटली नाही। आमदारांनी उद्धव ठाकरे त्यांच्याशी गद्दारी झाली, उद्धव ठाकरेंच्या पक्षाची गद्दारी केली, आता एकनाथ शिंदे च्या असलेल्या पक्षाची गद्दारी करताय। स्वर्गीय अजितदादा पवार यांना आम्ही शब्द दिला होता, त्याप्रमाणे जिल्ह्यामध्ये आम्ही या अजितदादा गट आणि शरद पवार पक्ष एकत्रितपणे आम्ही निवडणुका लढवल्या। न्याय द्या आम्हाला, न्याय। आम्ही कोणाकडे न्याय मागायचा? इथं आपल्याकडे मागणार आणि खाली मान्य अध्यक्षांकडे मागणार। त्यामुळे माझी विनंती आहे, तो एसपी जो वागलाय ना सभापती महोदया, पूर्ण एखाद्या घरगाड्यासारखा वागलाय। गैरसमज झालाय साहेबांचा, थोडंसं त्यांना पण त्रास होणार। आज एवढं मोठं पद त्यांच्या हातातून गेलं। सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीवरून भाजप आणि शिवसेनेमध्ये द्वंद्व पेटलेला आहे। तसं असताना शशिकांत शिंदे यांनी एक गंभीर आरोप केलाय। महेश शिंदेंनी शशिकांत शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर शशिकांत शिंदे यांनी देखील पलटवार केला। महेश शिंदेंच्या पत्नीनं ओपन मधून निवडणूक लढवली आणि अध्यक्षपदासाठी ओबीसी प्रमाणपत्र काढल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला। रविवारी महेश शिंदे यांनी शंभूराज देसाईंवरून मवियाला देखील टार्गेट केलं होतं। त्यानंतर शशिकांत शिंदे चांगलेच आक्रमक झाले। महाविकास आघाडीच्या एका घटक पक्षाचे प्रदेशाध्यक्ष त्या ठिकाणी असताना आम्ही त्यांना मतदान कसं करणार? आमचा विश्वास नसता तर पहिल्यापासून आम्ही त्यांना दिलंच नसतं आम्ही बरोबर। परंतु त्यांचा वावर ज्या दिवशी कळला की त्यांचे सगळे कार्यकर्ते आता आम्ही सगळे महाविकास आघाडीकडे चाललोय आणि ही गोष्ट राष्ट्रवादीच्या अजितदादाच्या गटाच्या 5 सदस्यांना पटली नाही की ओपन मधून उभ्या राहिलेल्या आपल्या सौभाग्यवतींना ओबीसीचा कुणबी दाखला घेऊन त्यांना अध्यक्ष करण्याच्या बाबतीमधला निर्णय झाला। खरं म्हणतं तर राजकारणामध्ये निष्ठावंत आणि गद्दार यांची उपमा घेतली तर काही लोक शरद पवारांच्या आशीर्वादाने राष्ट्रवादीतून राजकारणात प्रवेश करते झाले। आणि एवढंच नाही तर आमदारांनी उद्धव ठाकरे त्यांच्याशी गद्दारी झाली, उद्धव ठाकरेंच्या पक्षाची गद्दारी केली, आता एकनाथ शिंदे च्या असलेल्या पक्षाची गद्दारी करताय। पण गद्दारांनी आम्हाला सांगू नये, आम्ही निष्ठावंत आहोत। सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महायुती स्वतंत्र लढली होती। मवियातील इतर पक्षही स्वबळाचा नारा देत मैदानात उतरले होते। दोन्ही राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेनं एकत्र निवडणूक लढवली। दरम्यान यावरूनच महेश शिंदे यांनी देसाईंवर टीका केली होती। मात्र दादा हयात असताना एकत्र लढण्याचा शब्द दिला होता, त्यामुळे सत्ता स्थापनेसंदर्भात निर्णय घेतला असता असं स्पष्टीकरणही महेश शिंदेंच्या दाव्यावर शशिकांत शिंदेंनी दिलंय। स्वर्गीय अजितदादा पवार यांना आम्ही शब्द दिला होता, त्याप्रमाणे जिल्ह्यामध्ये आम्ही या अजितदादा गट आणि शरद पवार पक्ष एकत्रितपणे आम्ही निवडणुका लढवल्या। आणि या निवडणुकीमध्ये आपण सांगतात पण कोरेगाव मतदारसंघामध्ये फक्त आपले 3 सदस्य निवडून आले, बाकी सगळे आमचे आले। 3 मध्ये सुद्धा एक आमच्यातल्या अंतर्गत कुरबुरीमध्ये झाला नसता तर आपण फक्त 2 पुरतं मर्यादित राहिला असता। शंभूराज देसाई हे शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत सत्ता स्थापन करणार होते, असा दावा पुन्हा एकदा महेश शिंदेंनी करत पुन्हा शंभूराज देसाई यांना डिवचलाय। पद हातातून गेल्यानं देसाई निराश झाल्याचं म्हणत महेश शिंदे यांनी देसाईंना खोचक टोला लगावला। शंभूराज देसाईंनी सभागृहात केलेल्या मागणीनंतर महेश शिंदेंनी त्यांच्यावर टीका केली आहे। न्याय द्या आम्हाला, न्याय। आम्ही कोणाकडे न्याय मागायचा? इथं आपल्याकडे मागणार आणि खाली मान्य अध्यक्षांकडे मागणार। त्यामुळे माझी विनंती आहे, तो एसपी जो वागलाय ना सभापती महोदया, पूर्ण एखाद्या घरगाड्यासारखा वागलाय। त्यामुळे आपण माझी विनंती आहे, त्याला तात्काळ निलंबित करा, बडतर्फ करा सेवेतनं। आज त्याची निवृत्त हायकोर्ट जज मार्फत त्याची चौकशी करा।
हा अन्याय आम्ही सहन करणार नाही. गैरसमज झालाय साहेबांचा, थोडंसं त्यांना पण त्रास होणार. आज एवढं मोठं पद त्यांच्या हातातून गेलं. त्यांना जे काय वाटत होतं की मी काँग्रेसबरोबर जाऊन, मी शरद पवार गटाबरोबर जाऊन तिथली सत्ता हासिल करू शकतो, हे त्यांना वाटत होतं. त्यामुळे त्यांना फ्रस्ट्रेशन आलंय म्हणून ते असे बोलतात. सातारा जिल्हा परिषदेवरून भाजप आणि शिवसेनेमध्ये चांगली जुंपली आहे. शिवसेनेनं भाजपवर थेट आरोप केले नसले तरी त्यांचा रोख कुणाकडे आहे हे सर्वांनाच माहिती आहे. मात्र महेश शिंदेंनी काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीला या वादात ओढल्यानं हे प्रकरण आणखीन तापण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.